बनवायला सांगितलं एक आणि बनवलं दुसरंच, अशी कटकट करत बसला होता. गुडगावमध्ये माहिती नाही कुठून पाऊस चालू झाला आणि इतका थंडावा हवेमध्ये आहे आणि याची तब्येत जरा रात्री डाऊनच होती. अर्जुनची तब्येत डाऊन होती, पण शेवटचा पेपर होता, जाणं भाग होतं, म्हणून मी त्याला शाळेत पाठवलं. पेपरला जातानाच मला सांगतोय, शेवटचा पेपर आहे आई, जरा मला ना पास्ता बनवून ठेव. म्हणलं ठीक आहे. सकाळी काही वाद घातला नाही, मनात लगेचच ठरवलं काही झालं तरी अशा गोष्टी मुलांच्या ऐकायच्याच नाही. मी माझ्याच मनाचं खरं केलं आणि त्याच्याच आवडीचं भोपळ्याचं वरण, त्याला तिखट जे आहे ना ते आवडतं, ते बनवलंय. हे जे भोपळ्याचं वरण आहे टेस्टला अतिशय छान लागतं, चविष्ट असं वरण बनतं. मुलांना समजतही नाही की त्यामध्ये आपण भोपळ्याचा वापर केलाय. 1 वाटी तूर डाळ, त्यामध्ये थोडीशी मूग डाळ घालून आणि दुसरीकडे तांदूळ असा कुकर लावून घेतला. तांदळामध्ये मीठ आणि तूर डाळीमध्ये मी इथे हळद, हिंग आणि मीठ घातले. कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतोय, तोपर्यंत तिथं बाकीची सगळी फोडणीची तयारी करून घेतली. भोपळ्याची पण सालं काढून छान फोडी करून घेतल्यात. कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय. जिरं, मोहरी, ठेचलेलं लसूण भरपूर वापरलाय. मिरची घातली उभ्या चिरून 2, कढीपत्त्याची पानं आणि हा जो लसूण आहे तो आपल्याला लालसर रंगावरती इथे करून घ्यायचा आहे. लसूण लालसर झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलाय, तो पण चांगला परतून घ्यायचा आहे. म्हणून मंद आचेवरती गॅस ठेवला. इकडे वरणामध्ये थोडं पाणी घालून मी हटून घेतलंय. कांदा चांगला परतलाय, त्यानंतर टमॅटो घातलाय, यामध्ये कोथिंबीर बारीक चिरलेली, मसाल्यांमध्ये हळद, धनेपूड, घरचं जे तिखट होतं कांदा लसूण ते थोडंसं वापरले आणि लाल तिखटाचाही थोडा वापर केलाय. मसाले चांगले परतून घेतले. भोपळा जो आहे तो काढून घेतलाय. यावरती चवीनुसार मीठ घालतोय. डाळीमध्ये पण मीठ घातले हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर थोडं पाणी घातलंय, झाकण ठेवून हा भोपळा आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा. अगदी 5-7 मिनिटांमध्येच हा शिजतो. चांगला भोपळा शिजलाय. आता वरण जे आहे ते यावरती काढून घेऊया आणि व्यवस्थित एकत्र करून घेतलंय. आवडत असेल तर आमसूल आणि गुळ घाला, नाही तर गोडवा नसेल आवडत तर नाही घातलं तरी काही हरकत नाही. साजूक तुपाची धार, मस्त कोथिंबीर आणि हे छानसं आपलं वरण इथं तयार झालंय. नाही नाही म्हणून पोटभर जेवला आणि छान झोपला. तुमची मुलं पण अशीच कटकट करतात का? मला नक्की कळवा.